नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपण महाराष्ट्र प्रशासकीय विभाग बघणार आहोत. पण त्याआधी महाराष्ट्राच्या बॉर्डरवर सीमेवरती कोणती राज्य आहेत ती एकदा बघून घेऊया. महाराष्ट्राच्या वायव्येला आपल्याला गुजरात राज्य दिसून येईल. उत्तरेला मध्य प्रदेश आहे. पूर्वेला छत्तीसगड आहे. त्यानंतर दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे. आग्नेयेला तेलंगणा आहे. ओके. तसेच दक्षिणेला गोवा राज्य दिसून येईल आणि पश्चिमेला पूर्णपणे अरबी समुद्राला लागून आपल्याला सीमारेषा दिसेल. तर यामध्ये आपण राज्यांची सीमा, विभागीय सीमा, जिल्ह्यांची सीमा, राजधानी, उपराजधानी, विभागीय मुख्यालय आणि जिल्हा मुख्यालय अशा ठिकाणी असे काही पॉईंट्स या मॅपमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर आपण यामध्ये पहिला प्रशासकीय विभाग बघणार आहोत. तो म्हणजे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये आपल्याला बघितलात तर कोकण विभागामध्ये आपल्याला कोकण विभागामध्ये आपल्याला पालघर, त्यानंतर ठाणे, त्यानंतर मुंबई शहर येईल, मुंबई उपनगर हे तालुके दिसून येतील. त्यानंतर रायगड, दिसून येईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 7 तालुके आपणाला दिसून येतील. त्यानंतर आपण पुणे विभाग बघणार आहोत. तर पुणे विभागामध्ये आपल्याला पुणे, नंतर सातारा, नंतर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर असे 5 तालुके दिसून येतील. पुणे विभागामध्ये तर आपल्याला 5 तालुके दिसून येतील. त्यानंतर आपण बघणार आहोत नाशिक विभाग. नाशिक विभाग हा उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो. त्यामध्ये 5 जिल्हे तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये नाशिक येईल, त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव आणि 5वा आहे तो अहमदनगर. नंदुरबार, धुळे, जळगाव हे 3 जिल्हे मिळून याला खान्देश म्हणून सुद्धा संबोधले जाते. त्यानंतर आपण बघणार आहोत औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागामध्ये साधारणतः आपल्याला 8 जिल्हे दिसून येतील. त्यामध्ये औरंगाबाद आहे, जालना आहे, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद. तर या विभागाला मराठवाडा असे सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर आपण अमरावती विभाग बघणार आहोत. अमरावती विभागामध्ये आपल्याला साधारणतः 5 जिल्हे दिसून येतील. त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ अशा प्रकारे 5 जिल्हे दिसून येतील. आणि शेवटचा विभाग आहे तो नागपूर विभाग. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 6 जिल्हे दिसून येतील. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली असे 6 जिल्हे दिसून येतील. तर यामध्ये आपल्याला प्रत्येक विभागामध्ये उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला
आणि पश्चिमेला कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. साधारणतः महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती कोणती राज्य आहेत ती आपण बघितलेली आहेत. पश्चिमेला आपण अरबी समुद्र आहे त्याची माहिती घेतलेली आहे. तर साधारणतः किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागते किंवा मध्य प्रदेशला लागणाऱ्या जिल्ह्यांची संख्या किती, या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. गुजरातला किती जिल्ह्यांची सीमा लागते किंवा छत्तीसगडला कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागते, ह्यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर या चार्टखाली आपल्याला टोटल पूर्णपणे माहिती दिलेली आहे, ती आपण बघणार आहोत. प्रशासकीय विभाग 6 आहेत. तर त्या विभागांची आपण माहिती घेणार आहोत. प्रशासकीय विभागमध्ये 6 विभाग आहेत. हे पूर्णपणे तुम्ही चार्ट तोंडपाठ करायचा आहे. तर प्रशासकीय विभाग तुम्हाला 6 जिल्हे 36 तालुके 355 दिसून येतील. प्रशासकीय विभाग आणि तालुके. कोकण विभागामध्ये टोटल तालुके आहेत 47. नाशिक विभागामध्ये 54 तालुके आहेत. पुणे विभागामध्ये 58 तालुके आहेत. औरंगाबाद विभागामध्ये 76 तालुके आहेत. अमरावती विभागामध्ये 56 तालुके आहेत. तर नागपूर विभागामध्ये 64 तालुके आहेत. नागपूर विभागामध्ये 54 तालुके आहेत. त्यानंतर कोकण विभाग आणि तालुके. त्याच्यात मुंबई शहर जिल्हा याच्यामध्ये 0 तालुके आहेत. मुंबई उपनगर जिल्हा याच्यामध्ये 0 तालुके आहेत. ठाण्यामध्ये 7 तालुके, पालघरमध्ये 8, रायगडमध्ये 15, रत्नागिरीमध्ये 9 आणि सिंधुदुर्गामध्ये 8 तालुके आहेत. हे तुम्हाला जरी आत्ता समजून घ्यायला लक्षात राहायला कठीण असेल तरी रोज रिव्हिजन करून तुम्हाला जमेल तसं पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, लिहून काढू शकता व रिव्हिजन करू शकता. तसेच आपण पुढे बघणार आहोत नाशिक विभाग. नाशिक विभाग हे उत्तर महाराष्ट्र. त्यामध्ये नाशिकमध्ये 15 तालुके आहेत. अहमदनगरमध्ये 14 तालुके आहेत. नंदुरबारमध्ये 6 तालुके आहेत. धुळेमध्ये 4 आहेत. तर जळगावमध्ये 15 तालुके आहेत. नंदुरबार, धुळे, जळगाव या 3 जिल्ह्यांना मिळून खान्देश म्हणून ओळखले जाते. पुणे विभागामध्ये तालुके. पुणेमध्ये 14 तालुके, सातारामध्ये 11 तालुके, सांगलीमध्ये 10 तालुके, कोल्हापूरमध्ये 12 तालुके, सोलापूरमध्ये 11 तालुके. औरंगाबाद विभाग मराठवाडा. औरंगाबादमध्ये 9 तालुके, जालनामध्ये 8 तालुके, परभणीमध्ये 9 तालुके, हिंगोलीमध्ये 5 तालुके, नांदेडमध्ये 16 तालुके, लातूरमध्ये 10 तालुके, उस्मानाबादमध्ये 8 तालुके आणि बीडमध्ये 11 तालुके. तर अमरावती विभाग विदर्भमध्ये येतो. तालुके. अमरावतीमध्ये 14 तालुके, बुलढाणामध्ये 13 तालुके, त्यानंतर अकोलामध्ये 7 तालुके, वाशिममध्ये 6 तालुके, यवतमाळमध्ये 16 तालुके. नागपूर विभागामध्ये 14 तालुके आहेत. वर्धामध्ये 8 तालुके आहेत. भंडारामध्ये 7 तालुके आहेत. गोंदियामध्ये 8 तालुके आहेत. चंद्रपूरमध्ये 15 तालुके आहेत. तर गडचिरोली विभागामध्ये 12 तालुके आहेत. ओके. तर या पद्धतीने कोणत्या विभागात किती जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये किती तालुके आहेत, हे तुम्हाला वारंवार रिव्हिजन करून लक्षात ठेवता येईल. एका नावाचे तालुके. तर कळंब नावाचा तालुका हा यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. कारंजा वाशिम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. मालेगाव वाशिम व नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नांदगाव अमरावती व नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सेलू वर्धा व परभणी जिल्ह्यामध्ये आहे. खेड
रत्नागिरी व धुळे जिल्ह्यामध्ये आहे. कर्जत रायगड व अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आष्टी बीड व वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय रचना कशी आहे, त्याच्या बॉर्डरवरती सीमेवरती कोणते राज्य आहेत, समुद्र आहे, याची आपण रिव्हिजन केलेली आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.